नमस्कार मित्रमैत्रिणींनो, शुभ सकाळ. कसे आहात? बरे आहात ना? आणि मी पण बरीच आहे. आणि आता आलेली आहे सकाळची शाळा भरलेली आहे, शाळेत आहे. आता थोडक्यातच प्रेयर स्टार्ट होणार आहे. आणि आता पहा, शाळेची सुट्टी झालेली आहे. सर्व मुलं हसत हसत घराकडे जात आहेत. म्हणजे सुट्टी झाली की म्हणजे इतका आनंद मुलांना घरी जायचं म्हणजे. आणि शाळेत म्हणलं की त्यांना किती जेल झाल्यासारखं वाटतं. आणि सुट्टी झालं की एकदम फ्री असं वाटतं त्यांना. तर चाललेली आहे, सुट्टी झालेली आहे, मी पण घरी जाणार आहे. आणि आता मी आलेली आहे ना शॉपमध्ये मोबाईलच्या, कारण मला मोबाईल घ्यायचं होतं. मी तुम्हाला सांगितले होते ना एक म्हणजे अगोदरच्या व्हिडिओमध्ये की फ्रंट कॅमेरा ते मोबाईलचा अगोदरचा कामच करत नाही. आणि आपल्याला पहा, फ्रंट कॅमेऱ्याची पण जरूरत असते. आणि आपल्याला सगळे कॅमेरे वगैरे चांगले पाहिजे. मग मी त्यांना सांगितलं की असं छानसा मोबाईल दाखवा, कॅमेरे चांगलं असावं, मेमरी पॉवर चांगला असावं. तर ते सगळं फीचर्स सांगत आहेत की हे असं आहे तसं आहे. आणि स्टार्टिंगला एक दाखवला त्याने ओप्पो मोबाईल. आणि ते ओप्पो मोबाईल इतका छान वाटला, पसंत आला ना. मग म्हटलं चला तेच घ्यावं आपण. तर तेच मी मोबाईल घेतलेला आहे. छान वाटला, मेमरी पॉवर वगैरे खूप छान आणि फोटो वगैरे त्याच्यात खूप छान येतात. म्हणून आता हे सर्व मी आता जुन्याच मोबाईलमध्ये हे फोटो घेत आहे तुम्हाला. ते अजून नवीन मोबाईल माझ्या ताब्यात कुठं आलेलं आहे. तर ते ओप्पो मोबाईल आलेला आहे म्हणजे 37,800ला, म्हणजे पूर्ण 40,000च तुम्ही समजा. तर अशा प्रकारचं मोबाईल माझं खरेदी झालेलं आहे. आणि हा व्हिडिओ आहे आजचा. शाळेहून आलेली आहे आणि आता घरचं काम काय चाललं आहे काय नाही थोडं पाहावं म्हणून आता वरती जात आहे. बघूत कुठंपर्यंत काम आलेलं आहे. आणि खूपच काम म्हणजे थोडं 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 म्हणत खूप काम असतं बघा. आणि काम काय पुढे सरकतच नाही असं वाटतं. सरकत तर आहे काम, पण आता आपल्याला असं वाटतं म्हणजे लवकर व्हावं, पण ते व्हायच्या वेळेसच होणार. असे खूपच एरोप्लेन वरती जात असतात ना, काय इतका आवाज घर कानामध्ये होतं ना, काहीच म्हणजे काय करावं काय नाही असं होतं एक एक वेळेस. हे पहा, वातावरण कसं मस्त झालेलं आहे. बहुतेक पाऊस पडेलच आज वाटत आहे. तसं पाऊस अजिबात नाही इकडं. पावसाची फार गरज आहे, पण पाऊस पडला तर बरंच आहे. उनको फ्री करके छोड़ दो. और इधर से क्या है, उनको लेने को नहीं आ रहा बोल रहे ना. पाइप साइड में गिलावा नहीं है तो पाइप कैसे लेना बोल रहे हैं. पूरे साइड में कहाँ कहाँ टूटे फूटे वो सब निकाल दो. ये जगह ज़रा माती ये मिट्टी निकालो, जाने आने को नहीं आता, गिर जाते आप लोग ही. नमस्कार आणि शुभ दुपार. मी आता आलेली आहे गार्डनमध्ये. आणि गार्डनमध्ये काम करायला तर खूप आहे, पण काय करणार आता, म्हणजे प्लंबरचं काम वगैरे झाल्याशिवाय करूच नाही असं मी विचार करायला लागलेली आहे. मैत्रिणींनो, कितीही करा सगळं आणि परत आणि तसंच होणार ना. मग ते प्लंबर चेंबर वगैरे करणार कुठं कुठं आणि परत तुडवत वगैरे राहणार. तर थोडंसं दम धरलेलंच बरं ना. कुठंही म्हणजे धैर्य सब्र का फल मिठा होता आहे म्हणतात ना तसं. तर आजचा विषय आहे ना माझं बोलायचं म्हणजे हे आहे, मी इथं व्हॉईस ओव्हर करत आहे कारण मिस्त्री लोक काम करत आहेत ना, त्यांना आवाजही जाईल. आणि वरून एरोप्लेन पण खूप जात आहेत, ठकठक आवाज येत आहे. मी म्हटलं आता ह्या व्हॉईस ओव्हरच करावं. ह्यांचं घरचं काम होईपर्यंत ना, हे लेबर घरचे कामं जोपर्यंत करतात ना तोपर्यंत मला क्लिअर आणि असं मनमोकळेपणानं मला तुमच्याशी बोलता येणार नाही. नाहीतर मी खूप गप्पा मारणार आहे तुमच्याशी, पण आता काय करावं. तर मजबुरी आहे, आता व्हॉईस ओव्हरच करते. तर आजचा विषय आहे म्हणजे बोलायचं ना, आजकालच्या जे मुली आहेत ना, जो 10वी 11वी 12वीपर्यंतच्या, त्यांना खूप खूप सांगावं लागतं, शिकवावं लागतं. नाही शिकवलं ना मग खूपच म्हणजे त्यांना मग काहीच कळणारच नाही, जीवनाचा अर्थच कळणार नाही. कसं काय आणि काय असतं ते सर्व. कोणत्या वेळेस आपण कसा व्यवहार करावा हे आजकालच्या मुलींना सांगणं ना खूपच आवश्यक आहे. कारण मी एक उदाहरण तुम्हाला सांगते की असंच एकाच्या घरी मृत्यू झाली होती त्यांच्या वडिलाची. आणि लहान वयातच मुलगा, म्हणजे त्यांचा काय तेवढं काय वय नव्हतं, 2 मुली होत्या. आणि ते मुली एक कॉलेजला होती,
एक 10वीला वगैरे होती आणि मुलगा होता लहान 7वी 8वीला. मग असंच त्यांना काहीतरी झालं आणि त्यांची मृत्यू झाली. खूप म्हणजे रडारडी झालं, तर दुःखाचं वातावरण तर होतं. मग दुःख तर होणारच ना सगळ्यांना. आम्ही सगळे गेलो होतो पाहण्याकरता वगैरे. गेल्यानंतर काय झालं, थोड्या वेळानंतर मग त्यांना जे मृत आहे त्यांना गावी घेऊन जायचं असतं. कसं म्हणजे अंतिम संस्कार जे असतात ना, खास करून गावीच करतात ना जास्त करून. सिटीमध्ये कोण इथं करत नाही जास्त. ज्यांना शेती आहे, घर आहे, सर्व आहे, मग ते गावी घेऊन जातात. मग त्यांना गावी घेऊन जायचं होतं. ट्रक वगैरे आली होती ते घेऊन जाण्यासाठी, सर्व काही तयारी चाललेली होती. तर ती जी मोठी मुलगी होती कॉलेजला जाणारी, ती काय केली, सर्व काही आता पॅकअप करावं ना, सगळं घर वगैरे बंद ठेवावं. ती आई तरी मग खूपच दुःखात होती. तर ती मुलगी आणि तिच्यापेक्षा एक जे लहान मुलगी होती ती पण घरी गेल्या आणि तयार झाल्या. आणि आम्ही म्हटलं काहीतरी तयारी करत असतील, येत असतील, दारं वगैरे सर्व बंद करून. बाहेर सगळे थांबलेले होते आणि त्या मुलींना एकदम छानशा रेडी झालेल्या आहेत आणि लिपस्टिक वगैरे लावलेले आहेत, विंचरून घेतलेले आहेत आणि पर्स घेऊन बाहेर निघालेले आहेत. रडत रडतच म्हणजे दुःखाचंच वातावरण आहे चेहऱ्यावर वगैरे, तसंच दुःख आहे, आसू आहे, तसंच रडत आहेत. पण त्यांना हे नाही माहीत की आपण अंतिम संस्काराला जात आहोत. आपण आपल्या वडिलाच्या मातीला जात आहोत. आपल्या घरी किती मोठं संकट आलेलं आहे आणि इथं पर्स आणि हे लिपस्टिक लावून बाहेर निघणं, पावडर घेऊन सगळे ना एकदम असं पाहून ना थक्कच झाले. हे काय ह्या मुलींना कसं म्हणजे कळालं नसेल असं करायला, असं झालं. मग बायकांनी विचार केला. आता जवळ बसणाऱ्या बायका होत्या ना, त्यांना वाटलं हे तर चुकीचं आहे, तर ह्याला सांगितलं पाहिजे. मुलींना कळतही नाही एखाद्या वेळेस. सांगणं खूप गरजेचं आहे ना अशा वेळेस. अजून ती जास्त लोकांमध्ये गेल्या नव्हत्या, असंच घरच्या बाहेरच निघाल्या होत्या. मग तितक्याच आमच्याच एका बायकांनी त्यांना सांगितलं की असं ह्यावेळेस असं पर्स वगैरे घेऊन निघायचं नसतं, लिपस्टिक वगैरे लावायचं नसतं. अशा वेळेस जा तू पर्स ठेवून ये म्हणून आणि तोंड वगैरे घेऊन ये म्हणून. मग त्यांना वापस पाठवलं. मग तेव्हा ती पर्स वगैरे ठेवून आली आणि असं झालं म्हणजे. म्हणून सर्व सांगणं खूप गरजेचं असतं. तर चला मग आजच्या विषयावर मी इथंच थांबवते आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माझे विचार कसे वाटले नक्की कळवा आणि व्हिडिओ पाहत चला. धन्यवाद.